हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॉल तर तयार झाला माझं, पूर्ण साफसफाई. तर लादी पुसलेले. आता त्याच्यानंतर मग कार्तिकला जेवायला वगैरे घातलं आणि मी जेवली आणि नंतर मग बेडरूममध्ये आले. आणि इथं बघा मी बेडरूमचा दरवाजा पुसून घेते आणि ते कडप आहे ना कमानी सारखी, ती पण पुसून घेते. कारण की परत तिथं जाळी पकडते, कोणाकोणाला जाळी पकडते, म्हणून ते पुसते. तर तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जेवढे दरवाजे आहेत ना मी दर शनिवारी पुसते. आणि हे बघा बेडरूमचा दरवाजा पुसून घेते आणि जे किरकोळ लागणार आहे ते अटकून ठेवले इथं. आणि थैली आहे ना, त्या थैलीमध्ये सगळ्या भाजीपाल्याची थैली आहेत. आणि मी साफसफाई करायला लागले तर कार्तिक कसं मधोमध करतं हे बघा. आणि दरवाजा पुसून झाला आणि कपाट पुसून घेते. त्याचं वरचं आहे ना बेडशीट आहे ना, सॉरी, त्याच्यावरती आहे ना मी ओढणी हातरली आणि त्याच्यावरती सगळं पसारा वरती ठेवला आहे, तो काढून घेते आणि व्यवस्थित लावून घेते ते. आणि हे पुसून घेते हे बघा. आणि काचाला पुसून घेते. त्याच्यानंतर परत स्प्रे मारून आहे ना आणि न्यूजपेपरने पुसून घेते. तुम्हाला सांगितलं की न्यूजपेपरने काच स्वच्छ निघते, म्हणून मी तेच वापरते प्रत्येक वेळी. आणि ते मला बरं पडते की दर शनिवारी साफसफाई करायचं, म्हणजे ते बरं. अख्खा दिवस साफसफाईला घालो ना तो बरं पडते. कोणा ना कोणा माझं साफसफाई करून निघते. रोज तर करते, रोज माझं असतंय. असं नाही की मी आठवड्यातून एकदाच करते, असं नाही. रोज असते. रोज भांडी, कपडे, लादी आणि थोडीफार साफसफाई, झाडू बिडू कोणातलं ते करतेच ना. मेन जे म्हणजे रोजचं साफसफाई असते ना ते होत नाही कामामुळे. बाकीचे कामं असतात आपल्यामुळे तर होतच नाही. मला कसं फॅशन डिझाईनचं पण आहे, ब्लाऊज शिवायचं, पिकोफॉल वगैरे करायचं, परत यूट्यूबचं काम आहे, त्याचं एडिटिंग करायचं, त्याचं शूट करायचं, ते अपलोड करायचं, त्याच्यासाठी भरपूर असं काम आहे. म्हणून मला वेळ नाही भेटत, म्हणून मी आठवड्यातून एकदा साफसफाई करते असं. आणि आता हे बघा मी मशीन पण साफसफाई करते. बघा मला पिकोफॉलसाठी किती साड्या आहेत आणि ब्लाऊज पण शिवायला आहेत, म्हणून ते वरती ठेवले. आता ते सगळं म्हणजे सगळं गबाळ किंवा पसारा आहे ना तो व्यवस्थित आवरून ठेवायचं, एकावर एक घडी मारून. आणि त्याच्या निळ्या बॉक्समध्ये आहे धाग्याच्या गुंड्या, आणि गुलाबी बॉक्स आहे ना त्याच्यात आहे पिकोफॉलचे कवर आहेत. आणि ते ठेवले तसंच, कारण की ते पण उपयोगी पडेल. आणि ह्याच्यावर मशनीवर अजून एक स्टँड असला असतं तर मला प्रॉब्लेम नाही झाला असता. अजून एक स्टँड पाहिजे, कारण कसं असते ब्लाऊजचं पण त्याच्यातच शिवायचं आहे आणि पिकोफॉल पण करायचं त्याच्यातच. आणि अजून एक स्टँड भेटलं की बरोबर माझं होईल. आता बघू आता कधी घ्यायला होईल ते. आणि इथं बघा किती कालच ब्लाऊज शिवलं आहे आणि त्याचं सगळं हे आहे ना, म्हणजे थोडंसं पार कचऱ्याचा कपड्याचा कचरा तो आहे, तो सगळं स्वच्छ करून घेते. हे बघा रात्री ब्लाऊज कंप्लीट झाला म्हणजे सकाळी ते उरकून घ्यावं म्हटले. स्वच्छ असं झाडून घेते आणि त्याच्यानंतर मग आपलं पुसून घेते. आणि मशीन असं जरा वेगळ्या पद्धतीने लावं म्हणते. बघू आता कसं होते, तर ते तुम्हाला दाखवते मी कसं वेगळ्या पद्धतीने. आता पहिले झाडू मारून घेते आणि वेगळ्या पद्धतीने. ज्याचं तोंड आहे ना पूर्वेकडं होतं ना, आता पश्चिमेकडे करते, म्हणजे माझं शिवताना तोंड आहे ना पूर्वेकडे जाईल तसं मला ठेवायचं आहे. पण आता बघू, आता ते खाली बॉक्स वगैरे आहे त्याचं ॲडजस्ट कसं होते ते बघते मी. आणि हे ठेवून घेते हे बघा. आणि त्या थैली सगळे माझे किरकोळ, जेवढे माझे किरकोळ आहेत ना वस्तू म्हणजे लागणार आहेत, कपडा म्हणजे तुकडे तुकडे कपडे ते पण लागतातच ना, म्हणून ते भरून ठेवते. आणि हे बघा करता करता माझे संध्याकाळ झालं. हे बघा संध्याकाळचे किती वाजले, 7:30 वाजले. तर कार्तिकचे पप्पा बोलायला लागले संध्याकाळी 7:30 वाजले, आता राहू दे उद्या कर. मी म्हणलं तर थोडंच राहिलं, थोड्यासाठी आता उद्या कशाला करायचं. तर त्या स्वयंपाक पण करायचं आहे मला. तर म्हणले पहिले हे बेडरूम आवरावं, त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागावं म्हटले. आणि आता बघा इकडे ह्या साईडला ठेवून बघायला लागले. तर इकडे परफेक्ट दिसलं तर इथं ठेवते, नाही दिसलं तर मग मी परत चेंज करणार आहे, म्हणून बघत होती. तर मला काही शक्य झालं नाही आणि परत मी काढलं ते. आणि आता जे पहिले कसं होतं तसं ठेवते. आणि इथं गोंधळल्यासारखं झालं माझं. आणि एकदा ती सवय लागली आपल्याला तर मग ते कसं होतं आहे, दुसरीकडे साईडला केलं तर ते गोंधळल्यासारखं होते म्हणून. आणि हे बॉक्स मी का ठेवलं माहिती का, पिकोफॉलसाठी. असं ठेवलं ना तर धूळ लागून खराब होण्याची शक्यता असते. धूळ लागते, परत धूळ बसून बसून जाम होते. त्याच्या बॉक्समध्ये राहिलं शेप राहते आणि स्वच्छ पण राहते, जास्त घाण होत नाही. स्टँडला पण राहिलं तरी तसं होते. पण त्याच्यासाठी आता स्टँड घेईपर्यंत त्या बॉक्समध्ये ठेवणार आहे, त्याच्यानंतर मग स्टँडवर लावणार आहे. तर आता मी पहिले कशी होती मशीन तसंच लावते हे बघा, कारण की तेच मला परफेक्ट बसताना एका कोण्याला जाते ना त्याच्यासाठी.
आणि इथं सगळं मशीनचं काम झालं, साफसफाई करून झालं, व्यवस्थित ठेवलं. आणि अजून पिको फॉल आहे ना ते पण करायचं आहे, त्याच्यासाठी ते मशीन तसंच ठेवले पिको फॉलचे असो. आणि आता बघा ही मशीन शिलाईची मशीन आहे, तिथं ठेवून घेते. आणि आता हे ग्लास आहे ना, तर ग्लास पुसून घेते. आता हे ग्लास पुसेपर्यंत आता वाजले 7:30 पावणे 8 वाजले. आता ग्लास पुसेपर्यंत किती वाजतात शेवट सांगते. आणि तुम्हाला सांगितलं ना पिको फॉलचं अजून आहे म्हणून ती मशीन तसं ठेवले, तर धुवून सुकवायला ठेवलेलं. आता हे ग्लास आहे ना पुसून घेते. हे बघा स्प्रे करून घेते, न्यूजपेपरने सगळं पुसून घेते. आणि पहिले स्प्रे करून मग पुसून घेते. त्याच्यानंतर मग ती कडप आहे ना कोणा ते सगळं कपड्याने पुसून घेते. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आवडला असेल तर लाईक करा. तर ह्याचं कामाचं म्हटलं तर लवकर उठून असलं काम असलं ना साफसफाईचं तर मी लवकर उठून करते, दिवस अख्खा जातो. आता बघा बेडरूमच झाला आणि हॉल झाला, किचन अजून बाकी आहे. आता उद्या बघू, आता उद्या किचनचं करायचं आहे. तर त्याच्यानंतर बघा न्यूजपेपरने सगळं व्यवस्थित पुसून घेते, आतून बाहेरून सगळं व्यवस्थित पुसून घेते. परत ते राहिलं काम तर राहूनच जाते, त्याच्या अगोदर पुसून करायचं. माझं कसं असतं माहिती का, जे हातात घेतलेलं काम कंप्लीट केल्याशिवाय पुढचं मी जातच नाही. तर कसं होतं माहिती का, ते हातात घेतलं नाही, आता समजा ते सोडलं आणि दुसरं काम केलं तर विसरून जाते. मग आता करावं नंतर करावं म्हणजे ते राहूनच जाते. म्हणून माझं एक पद्धत आहे, घेतलं ना हातात काम ते कंप्लीट केल्याशिवाय मी पुढचं जातच नाही. आता हॉल कंप्लीट केला, त्याच्यानंतर बेडरूम कंप्लीट केलं, आणि त्याच्यानंतर मग किचन कंप्लीट करायला जाते. आता हे सगळं बाहेरून पुसून घेते. का रात्र झाली बघा 8 वाजलेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि ग्लास पुसून घेते हे बघा. आणि ग्लास पुसायची पद्धत माझी कशी आहे ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की मला हे बरं पडते म्हणून पुसते. कारण की तुम्ही पण तुमच्याकडे काचा असले ना प्लेनमध्ये किंवा आरसा वगैरे असला ना तर तुम्ही एकदा ट्राय करा बघा न्यूजपेपरने, तर एकदम क्लीनमध्ये निघते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगते, तर भरपूर दिवस झालं सांगा म्हणते. आणि तुमच्या साड्या असतात ना, आपल्या साड्या रेग्युलर वापरायच्या, ते ना शॅम्पूच्या पाण्यात काढायचे, एकदम चकाचक आणि क्लीन निघतात ते. आणि दुसरी गोष्ट शाईन पण होते. मी तसं करते, तुम्हाला कधी सांगितलं नाही वाटतं मी, म्हणजे मी सांगितलं नाही, मी प्रत्येक वेळेस तसंच करते. आता नवीन साडी कोणची घातली की ती शॅम्पूच्या पाण्यातच काढते, एकदम शाईन आणि स्वच्छ निघते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम क्लीनमध्ये आणि शायनिंग येते. 2-3 वेळा आले कार्तिकचे पप्पा, स्वयंपाक कर, खूप टाईम झाला आहे.